जी मोठी सून आहे मयुरी, त्यांनी गंभीर आरोप केले. मयुरी जगताप जी आहे, जी मोठी सून आहे, तिचे फोटो देखील होते की तिला रक्तबंबाळ असतो, कपडे फाटोस्तर मारलं. तुम्ही म्हणताय मेलद्वारे तिच्या भावाची तक्रार आली. जर त्यावेळेसच कडक कारवाई पोलिसांनी केली असती तर आज वैष्णवी आपल्यात असते असं वाटत नाही? म्हणूनच तीच एफआयआर मी तुम्हाला दाखवली. एफआयआर पुढे काही झालं नाही, वर्षापेक्षा जास्त काळ होता आणि त्यांच्याच घरातल्या आत्महत्या करावी लागते. काही त्याच्यावरती काही फॉलोअप झाला नाही, त्यांच्याच घरातल्या सुनेला आत्महत्या करावी लागली. तेव्हा ती झाली असती तर हे झालं नसतं. तुमचा कंप्लायन्स जो आहे तो 7 तारखेच्या मेल नंतर परत कधी कधी साठी जरा सांगा. या केसमध्ये मयुरीच्या 7 तारखेला महिला आयोगाने पहिला कंप्लायन्स केलाय पोलिसांबरोबर, त्याच्यानंतरचा फॉलोअपचा कंप्लायन्स कधी कधी झालाय. महिला आयोगाचं काम महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ज्या असतात त्या संबंधित विभागाला पाठवून त्याच्यावर कारवाई करण्याचं असतं. एफआयआर दाखल करणं हे पोलिसांचं काम आहे आणि एफआयआर दाखल केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे पुरावे येतील ते विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करून त्याचा निकाल कोर्टाने देणं अपेक्षित असतं. एकच काम एकच विभाग कधीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आयोग एफआयआर केले इथपर्यंत काम केल्यानंतर पुढची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोर्टाच्या प्रोसेसची. त्याच्यामुळे याच्यामध्ये आयोगाने सांगितल्यानंतर एफआयआर दाखल झालेले आहे. दुसरी गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगत होते की प्रेस 1:30 वाजता एसपी ऑफिसला, फौड पोलीस स्टेशन, बावधन पोलीस स्टेशन, पीसीएमसी पोलीस आयोग हे सोबत असताना मला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं. पण तुमच्या आपल्या खातीर मी तिकडची प्रेस सोडून इथं बसली, माझ्याबरोबर कोणतेही अधिकार नाही. आणि म्हणून मला आवर्जून हे सांगायचं होतं की काही काही गोष्टी त्यांच्याकडच्या आहेत. संबंधित तपास अधिकारी 2024 मध्ये केलेले तपास, 2025 मध्ये वर्ग झालेला पोलीस स्टेशन आणि त्या अंतर्गत त्यांनी काय भूमिका घेतली हे मला ते असताना जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता आलं. पण त्यांच्याकडून महिला आयोगाचं काम फक्त मेल करणं एवढंच आहे. पुढे फॉलोअप काय केलं किंवा तक्रारीचा काही निकाल लागला, कन्व्हिक्शन मिळत झालं का त्याच्यात? आलेल्या या 35,000 तक्रारींचा जो निपटारा केलाय तो फक्त मेलवरच केलाय. मयुरी जगतापनी ऑन रेकॉर्ड थोडंसं फॉलोअप करा राज्य महिला आयोगाला आणि कमिशनला. तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक त्या जिल्ह्यात गेल्यानंतर आम्ही बसताना कलेक्टरांना बरोबर घेतो, कमिशनरांना बरोबर घेतो, सीओ असतात आणि विधी सेवा प्राधिकरण असतं. आलेल्या तक्रारी ह्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोगाकडे कोणतीही तक्रार आली तर आपण त्याच्यावर लगेच सांगत नाही. डीबीची जर केस असेल तर आपण म्हणत नाही घटस्फोट घ्या बाजूला. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर ती तक्रार आम्ही भरोसा सेलकडे देतो, कारण की कुटुंबामध्ये समझोता झाला पाहिजे हा त्या पाठीमागचा प्रयत्न असतो. कारण त्या कुटुंबातल्या लहान मुलांचा भवितव्याचा प्रश्न असतो आणि कंपल्सरी 3 काउन्सिलिंग करणं हा GR आहे. कोणत्याही कुटुंबाची तक्रार येऊ दे, एकत्रित बसून प्रत्येकाला अर्जदार आणि गैर अर्जदाराला संवादासाठी आणि भूमिका मांडायला वेळ देणं हे त्यांचं काम असतं. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर ती तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर भरोसा सेलमध्ये त्यांचं काउन्सिलिंग होईपर्यंत आणि समझोता होईपर्यंत 7-7 दिवसाचा कालावधी दिला जातो, कधी 15 दिवसाचा कालावधी दिला जातो. अर्जदार खूप तातडीने तक्रार दाखल करतात, पण गैर अर्जदार कधी बाहेरगावी आहे म्हणून सांगतात त्यांना गरज नसते, अर्जदाराला गरज असते. गैर अर्जदार कारण सांगत असतात नोकरीच्या ठिकाणी बाहेर कुठे, आणि म्हणून बऱ्याच वेळा गैरहजर राहतात आणि याच्यामुळे कधी कधी या काउन्सिलिंगला उशीर होतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या केसेसचा पाठपुरावा करत असताना ह्याचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचत असतात. ज्या केसेस सॉल्व्ह होतात त्या भरोसा सेलच्या माध्यमातून आणि जिल्हा महिला बाल विकास विभागातून आमच्याकडे येतात.